नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी सातत्याने फोफावत असल्याचं पाहायला मिळते। एका ऑटोमोबाईल बाहेर उभ्या असलेल्या 4 दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर शहर परिसरातील जाधव संकुल कातकडे नगर येथे घडली आहे। यामध्ये 4ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झालेल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे। सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तसेच सदर दुचाकींची जाळपोळ ही एका मनोरुग्णाने केली असल्याचं देखील सांगितलं आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे। काय प्रकार घडला नेमका? काय रात्री मी झोपलो होतो, काल इथं आलो, माझ्या मित्राने फोन केला तुमच्या गॅरेजवाल्यांनी इथं असं झालंय येऊन लागतो इथं नाही का। मी आलो तर पाहिलं तर मग इथं असं झालं नाही का, जरा आयुर्वेदिक आले ते पोलीस कंप्लेंट। यात 2 लाखाचं नुकसान झालं कारण की एक नवीन गाडी होती नाही का, बेक्सी 2 ॲक्टिव्ह होता, एक पल्सर होती, एक होंडा स्टानर होते नाही होतं। माझं कामाला आलं एवढंच आहे, बघू काय होतं। अज्ञात इसमाने येऊन रात्री 3-3:30च्या आसपास या वाहनांची जाळपोळ केली। काही कोणाची चुकी नसताना, काही शॉर्ट सर्किटने, कोणतीही नाही, एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊन इथे या वाहनांची जाळपोळ केली। त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंच आहे, पण इथल्या व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे। यामध्ये टवाळखोर या परिसरात बसतातच, त्याबद्दल आम्ही कंप्लेंट दिली आहे। पोलिसांनी इथे QR कोड लावला आहे, चक्कर त्यांची असतेच, परंतु एक मनोरुग्ण आहे का ज्याचा ह्या परिसरात खूप त्रास आहे। त्या मनोरुग्णापायी या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झाला आहे की दिवसा लोकांना त्रास देणं, कोयतं दाखवणं, पैसे मागणं, गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते। पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती त्यांना। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा मोहीम अत्यंत कठोरपणे राबवण्यात येत असून त्यामुळे गुन्हेगारांवर चांगलाच वचक देखील बसला असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।